कृषी कॅपच्या कृषी सल्ल्यामध्ये आज आपण सोयाबीन पिवळे पडणे, कारणे व उपाययोजना याबद्दल माहिती घेणार आहोत. प्रमुख कारणे: जमिनीत अपुरा किंवा अतिरिक्त ओलावा, समस्या प्रधान जमिनी म्हणजे चुनखडीयुक्त किंवा क्षारयुक्त जमिनी, सतत ढगाळ वातावरण किंवा अपुरा सूर्यप्रकाश, रोग किडींचा प्रादुर्भाव. उपाययोजना करण्यासाठी अधिक पाऊस होऊन शेतात पाणी साचले असल्यास चर खोदून पाणी उताराच्या दिशेने शेताबाहेर काढावे. ट्रायकोडर्मा 2 किलो प्रति एकर याप्रमाणे जमिनीत वापरावे. नत्राची कमतरता असल्यास युरियाच्या 2% द्रावणाची फवारणी करावी. चुनखडीयुक्त जमिनीत पिकावर फेरस सल्फेट 5 ग्रॅम अधिक कळीचा चुना 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पीक फुलावर येण्यापूर्वी व शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये फवारणी करावी. सोयाबीनवरील पिवळा मोझॅक: पिकाच्या प्रारंभिक अवस्थेत शेतात विविध ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. शेतात रोगाची लक्षणे दिसतात रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी बीटा सायफ्लुरोथिन अधिक इमिडाक्लोप्रिड 0.7 मिली किंवा थायमॅक्झॅन अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 0.25 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. खोडमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक बीज प्रक्रिया केली नसेल तर प्रादुर्भाव दिसून येतात थायमॅक्झॅन अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 0.25 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.